पण हे केलं की मग उशीर होणारच ना. आता किती मोठं केलं ते केलं, मग रांगोळी काढली बाहेर, साड्या घेतल्या. 15 दिवस झाले तिकडं बाहेर हाय तर हाय लगे. आता पण मम्मी मला हे ठेवायचं, मम्मी मला ते ठेवायचं, घेऊन जातो चांगले डब्बे. म्हणलं द्यावंच लागेल की त्यांना. काय खायला लागला बरं तू? भजे कोणी केले? बाबांनी केले. काय आपली आज काय हळदी कुंकू? हळदी कुंकू. मम्मा कुठे मग? मम्मा कुठे? मम्मा कुठे? मम्मा तिकडे आहे. ते बघा आज हळदी कुंकू आहे. अशी काही तयारी केली. हे डब्बे आणलेले वाटायला. बाबाने आणले. हे बघा एवढे मोठे डब्बे आणले. लय मोठे आणले. थैली भरून डब्बे आणलेले. सगळ्यांना नाश्ता ठेवलेला आहे. तर भजी केली. हो भजी कोणासाठी केले? कोणासाठी केले? तुझ्यासाठी केले. बर हो. हे वा झाली हळदी कुंकू आली. श्रुती कुठे मम्मी? बाहेर गेली वाढते. आवरायली का? आवडत आले की नाही बाई अजून कोणी? बाहेर येते ना बरं नाही. हो का? भजे केले फक्त? भजेच केले फक्त? हा भजच आहे. समोसे करणार? समोसे पटकन पटकन आठायचं. ए तू भजा आणायचे का? बोला किती भजा आणायचे तुला? तुला पाणी ठेवलं रे तू. तेव्हा असे भजी करणं चालू आहे. आता पप्पांनी थोडं स्टॉक घेतला कारण गेले मोठे बनले. आता बाई अजून आलेले नाही. म्हणून आम्हाला बोलवायला जायचं अजून. लय उशीर झाला गाड्या. उशीर झाला. आवडायचं ना पटपट मग. पण हे केलं की मग उशीर होणारच ना. आता किती मोठं केलं ते केलं, मग रांगोळी काढली बाहेर, साड्या गिडा. एक तर त्या आईच्या कंपनीतल्या बाया पण येऊन गेल्या. सगळे येऊन गेले. सगळ्या म्हणजे सगळ्यांनी आल्या. 4-5 जणी होत्या. चहा होती की नाही माझी? नुसतं उकळून ठेवली तू. उकळून ठेव. माझं एक चालू आहे. मध्ये लाईट गेली. आवरायला लागलं. बिना लाईटीच आवरलं मी. कसं आवरलं मी पाहिलं बी नाही आरशात. सगळेजण सांगते ना तुला कसं आवडलं कसं नाही गेलं. आरशात बी नाही पाहिलं. म्हणलं जाऊ दे साधं. आज तर वरचं बोरनान पण करायचं होतं. जाऊ दे ते आता म्हणलं एवढं नाही होणार म्हणलं माझ्याने आता. उद्या परवा करू आता. तर या सगळ्यांनी चहा यायला आज गरम गरम. स्वयंपाक करायचा आहे पण मला खिचडी लावून देणार आहे. खिचडीच कर. माझं तेच म्हणणं आहे ना. ते बघ हे लगे दुसरी चहा आहे आईची. कंपनीतलं बाया कोण कोण गेली? ते किती बाया आले? किती लोक नाही ओळखत त्यांना. किती बाया? 3 बाया आले का? किती घ्या बाया ना मग सगळे? नाव घ्या ना, त्या बघते ना आपला व्हिडिओ. किती बाया? अरे वा. तो टाकला का त्या वैशाली येडकेला टाकला का तो व्हिडिओ तुपल्यावाला? तिचं आधी येणार किती? आज येणार नाही. ती नाही येणार पण टाकणार तू. ते आमचं याच वाण देताना त्यांचा नंबर आण मग नंबर टाकतो. नंबर देईल मला देईल. तुम्हाला ते येऊ शकले असते तर मग दिली असती. नाही जे कोणी असेल आमचं सबस्क्रायबर तर त्यांना नक्की यावं हळदी कुंकू. बरं मी नाही का, मी आता जाते बायकांना आवाज द्यायला कारण की लय उशीर झालेला आहे. मग नंतर वाटलं असं थोडंसं मी घेईन नाव घेताना वगैरे असं मी काही. जाणार आहे आता बाहेर. मला काम आहे. ते फोन घरी ठेवून जा. नाही तर मग आता काहीतरी कर. मग आज आपण व्हिडिओ कसे घेणार मग? घेतो मी व्हिडिओ बरोबर. काय व्हिडिओ घेतो मी बरोबर? भरपूर दिवसानंतर व्हिडिओ आमचा, कारण की इलेक्शनमुळे मला टाईम नव्हता. मी व्हिडिओचे काम घेतले, व्हिडिओ बनवायचे. त्यामुळे आमचे काही व्हिडिओ आले नाही. मेन कारण हे होतं व्हिडिओ न बनवण्याचं. पटकन उशीर झाला आहे. तर ती ये जाऊन पटकन ये बोलून सगळ्यांना. चहा घेतो मी तोपर्यंत. हा मी लगेच जाणार आहे आता चहा घेऊन. मला काम आहे. मला खरं काम आहे. तुम्ही घरातच कशाला राहता मला हेच कळत नाही. तेव्हा ते तात्पुरतं घरी राहिलेलं टेम्पोवारी दिवसभर बाहेर असतो. 15 दिवस झाले तिकडं बाहेर हाय तर हाय लगे. आता पण भर बघा मी थांबून. तर चला मी भेटतो तुम्हाला थोडा वेळ. चहा घ्या घेतो आणि दाखवतो तुम्हाला यांचा काय विषय काय नाही. ते बघा भजीचं भरपूर बनवलं पप्पाने.
आता थोडा स्टॉक घेतला आहे अजून, पण थोडा स्टॉक घेतला कारण की थंड होऊन जाते बरोबर, कोणाला खायला आवडणार नाही. सगळ्यांसाठी भजी बनवलेली. किती भजी खाल्ले मग तू? 5 भजी खाल्ले फक्त? हो 5 खाल्ले. येऊन जाऊन एक एक भाजा घेऊन गेला ते बाहेर. जेवण नाही केलं वाटतं मग त्यानं? खाल्लं, थोडंच खाल्लं. हो. टाकलं का नाही तर इकडं तिला कोणता वैशालीकडे. नंबर नाही मग मी त्या बायाचा माझ्याकडे, कसं टाकणार मी? आणि तुमचं कसं मग त्यानं ते नाव घेऊन सनी हे केलं. तिचं नाही तसं, आमचं आहे ना तसं, तिचं नाही आहे त्याच्यामुळे नाही पाठवलं. तो काय कानातले गिनातले काढच नाही तुला? मग हळदी कुंकू होतं ना आज. मग आता काय किती वाजले आता थोडी येणार कोणी, 11 वाजले आता. मला होते ना आता काय व्हायला लागलं बघ दिवस. काय तिला म्हणलं कानातले ते काढच नाही का ते हळदी कुंकू, तुम्हाला 11 वाजले, मी राहू दे म्हणून एक दिवस. काय होतं बरं आपली इथं हे बरं हळदी कुंकू होतं. कोण कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोण कोण आलं आपल्या घरी? पैसे दिले म्हणे तुला, पैसे कोण देईल पैसे? कोण देईल पैसे? त्या आईने दिलं झोपेवर आता त्याला ते. त्या आईनं पैसे दिले त्याला, मला माहिती आहे ना. झालं कसलं पती माझ्यापासून? ते वंदनाने किती दिले? कसलं पती? वंदनाने किती दिले? 10 रुपये. माझ्यापासून पहिल्यांदा असं झालं होतं की मी नाही का सांगणार नव्हते हा, राहू दे. तर त्याच्या आधी किती सांगितलं असं काय माहिती. हो का? बर. हिने सांगितलं मला, मम्मीनं, तेव्हा कळलं मला की पैसे दिले म्हणून. ते मावशी जर मी आता सांगितले नसते ना, अडी अडचणीला का मिळाले असते, म्हणून मी ते सांगणार नव्हते. राहू दे की त्याच्या नावाची तशी ती मुली काही नाही दिवस राहते, त्याला माहित पडले ना, नाही राहते आता. काहीतरी घ्या म्हणे त्याला ड्रेस आता ड्रेस नाही राहते. दे बरं माझ्याकडं, काम येईन ते कळालं तरी. नाही येत का मी ते पोराचे पैसे कशाला घ्यायचे? वराचे हम्म? वराचे पैसे कशाला घ्यायचे? किती बाप, एवढं मोठं डबे बाकी का अजून? मग हे बघ किती अजून ड्रेस किती मोठे डबे बाकी आहे. यातल्या एक एक 4 डझन. एक पाकिट तर जाईल ना, आपल्या पोरींलाच जाईन एक पाकिट आहे ना. बसायला पोरींना दोघे दोन दोन तर घेऊन. 4 ते 2 गायला. एक एक देत असते. हम्म. पोरी ऐकते का आपल्या, मम्मी मला हे ठेवायचं, मम्मी मला ते ठेवायचं, घेऊन हा, जाते मग. चांगले डबे. म्हणल्यावर द्यावंच लागेल की त्यांना. पोरी येणार आहे का हळदी कुंकवाला आता? आता येईन ना, सोडून. आता येईन ना, यायचे ना द्यायला. येते ना, चक्कर मारेन ना एखादी. बाई ताई आली, ताईकडे माझी वाटा, बाई ही आली, सगळं माझी वाटा आहे ना. असं होणार ते आता, मग काय होणार? तब्बल 13 दिवसानंतर व्हिडिओ होईल आपला. आणि ते पण असा असं म्हणजे कसं? ड्रेस ज्या टायमाला घ्यायचं होतं त्या टायमाला नाही घेतलं. मग चांगली साडी नेसली होती. घेतलं पण थोडं, त्यात काय एवढं. साडी घेतली होती तू व्हिडिओची वाट पाहत होती का? कधी व्हिडिओ काढतो, कधी कपडे बदलते, कधी मंगळसूत्र घालतो. कोण? मी हा? कपडे काढले मग अशी साडी काढली मी. तेव्हाच घ्यायला पाहिजे होती. हम्म. आपला व्हिडिओ काढल्यानंतर बघ ना, आता कसं बघता येईल, पप्पा काढून राहिले हे ना. बघ, वरात आता चांगलं बोलतो पहिल्यापेक्षा, म्हणजे आता बरंच बोलायला लागलं वरात. है ना वरात? कसं बोलतो तू? ते मॅडम मी कोणतं गाणं म्हणते रे मॅडम? फोन पाहू दे मग सांगतो तुला देऊ. ते मॅडम कोणतं गाणं म्हणते? काय बघायचं तुला बरं? ते आत्ताच नाही दिसत ते. ते बंद केलं का तेव्हा दिसत हा, नंतर दाखवतो मी तुला. असतं. आत्ताच नाही दिसत. किती बाय आलते मग शोधी? किती मोठं बायका आलत. झोप यायला लागली मला, सकाळपासून थकलेली मी. मी बी आत्ताच जेवण केलं, सगळ्यांचं जेवण झालं, ते माझंच बाकी होतं. हा तेच ना, आपण रोज 11 12 काल सुद्धा तुम्ही 1-1:30 वाजता घरामध्ये आलेले बरं का. काल ते दवाखान्याच काम हा कोणतं मुद्दाम. कोणतं नाव? ते मित्र पाहुणे ॲडमिट होत सर, दवाखान्यात गेलो तुम्ही रात्री. उद्या घ्यायचा का मग व्हिडिओ? उद्या काय करायचंय? उद्या काय? आजच बोरनान करायचं हा, होतं, वर नाव करायचं. पण मला तुम्ही ते दागिने आणून दिले नाही, ते सामान आणून दिलं नाही. मग उद्या करू ना. वरच उद्या तुझ्या अंगावरती चॉकलेट टाकायचे, चॉकलेट बिस्किट ते तू गेलता ते बाळाचं केलं तसं तुझं करायचं. काय केलं तर बोरनान. येताना येतं त्याला तेच म्हणत होता. बरं तू किती चॉकलेट आणली ते? किती चॉकलेट आणले तू तिथून लुटून? चॉकलेट किती आणले चॉकलेट त्या दिवशी तू त्या बाळाकडे ते चॉकलेट टाकले त्याच्या अंगावर तेव्हा? किती चॉकलेट आणले होते घरी?
दोन दोन आणले ते अजून अजून काय आणलं होतं अजून काहीच नाही जेजेला काही बोलते काय काही पण बोलते कुठं बी जाते ते बोलता तुम्ही गेले नव्हते का सोमवारी महादेवाला मग ते सांगत असेल तसं. मग आता तू आणणार आहे सामान बोलण्याचं का आम्ही आणू? तुम्ही आणते ना. पुढं आलं त्या नाही, तुम्ही पैसे दिले तर आपण आणू शकतो. काय आहे का काय फायदा होईल तुम्ही त्यांना 200 रुपये देऊन काय करू मी येऊन वर इकडे 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 तुम्हाला सांगायचं राहिलं वरला काय झालं तर वर दरवाजला हवा येईल थंडी. हा तुला सांगतो मी इकडे 2 मिनिटं इकडे ना पप्पा काय तुला तू कुठं चावलं होतं इकडे मला दाखव कुठं चावलं होतं इथं चावलं होतं तुला. याला काय झालं तर याच्या अंगावर नाही काय खाली उतरलं पायरून आणि 3-4 कुत्रे आले वरच्या अंगावर आहे ना. 3 होते 3 तू पडला होता ना खाली मग तुला त्यानं नख मारले होते ना. म्हणजे मारले नव्हते नख नुसता हात लागला होता हा मग ते नखत लागले होते ना त्याचे कोणाचा हात लागला होता तुझा कुत्र्याचा कुत्र्याचा हात पाटील त्याला दवाखान्यात नेलं होतं ना. कुत्र्यामुळं पडला ते. कुत्र्यामुळे पडलं तर लगेच दवाखान्यात गेलं तर ते म्हणजे कुत्र्याचा हात लागला कुत्र्याने असं हात मारला आणि त्याला पंजा मारला होता. ते किती घाबरलं होतं. हो तू घाबरला होता. कसा रडला होता तू हा इकडे बघण्यानंतर बघण्या टीव्ही तू रड. तरी त्याला किती 8 दिवस झाले 8 दिवस झाले त्याला 8. 8 दिवस झाले त्याला. कारण की खूप घाबरला असेल ते हो. लय घाबरला होता ते. कुठं चालले तुम्ही झाली बाहेर फिरायला आता. असा काही व्हिडिओ होता आजचा. आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ घेतला आणि आता रोज व्हिडिओ टाकणार आहे आम्ही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला लवकर 10,000 सबस्क्राईब करायचे सबस्क्रायबर. तर चला सगळ्यांना बाय बाय. वरत बाय कर वर तिकडे बाय कर बाय फ्लाइंग कशी दे. तर चला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.